न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, गोजिरे सगुण रूपपुरी, लागला उशीर पतित पावना, विसरोनी वचना गेला सिया प्रस्तुत. निरूपणा करता निवडलेला अभंग देहू निवासी जगतवंदनीय संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा तुकोबारायांचा अभंग आपणासमोर गायला म्हणून दाखवला. भगवान परमात्म्या समोर जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातनं अर्थात विशिष्ट स्थितीतनं संवाद करतायत, देवापुढे प्रार्थना करतात, देवासमोर विनवणी करतायत. त्यामध्ये आपला भाव जगद्गुरु श्री तुकोबाराय या माध्यमातनं ओतत आहेत. देवा तू असं कर मला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दात परिहार तू असा. आपला पायी पालखी सोहळा गेल्या 15 वर्षापासून अविरतपणानं श्री क्षेत्र अकोले अगस्त्य आश्रम ते भुवैकुंठ पंढरपूर चालू आहे. 15 वर्ष या घडीला पूर्ण होत आहेत. आनंदाचं वातावरण आहे, सर्वांचं योगदान आहे. थोडं मॉनिटर दे ना मला, अजून वरचे मॉनिटर. आणि त्यामध्ये सेवा करायला आम्हालाही मिळतंय. भजनाच्या माध्यमातून हे आमचं परम भाग्य आहे. प्रत्येक जणच सेवा करत आहेत. कोणी तशा प्रकारच्या भूमिकेमध्ये नाहीये, पण सर्वांचं योगदान फार उल्लेखनीय आहे. गोड सेवा करता तुम्ही. पांडुरंगाच्या माध्यमातनं, अगस्ती बाबांच्या माध्यमातनं वारीमध्ये फार गोड सेवा करता. सर्वांचाच नाम उल्लेख करावा इतकी आपली सेवा खऱ्या अर्थानं मोठी आहे. तुमची सेवा जरी मोठी असली पण माझी वाणी छोटी असल्यामुळे ते काय मिलाप बसणार नाही आणि अवघड आहे सगळ्या गोष्टी. म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात, झेंडेकऱ्यापासून तर शेवटच्या महिलेपर्यंत सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत खऱ्या अर्थानं या ठिकाणी करतो. देवस्थानचा मोठा सहभाग आहे. आदरणीय अण्णा देवस्थानचे अध्यक्ष, त्यांच्या संकल्पनेतनं, त्यांच्या शिस्तीतनं आणि राजेंद्र महाराज नवले असतील, आदरणीय दीपकजी महाराज देशमुख असतील, यांच्या भजनानंदांच्या माध्यमातून आपण इथपर्यंत येतो. फार मोठ्यांच्या मुखातलं मी वाक्य ऐकलंय आणि ते वाक्य मी या ठिकाणी बोलतो. चुकलं तर क्षमस्व. देवस्थानचं अण्णांच्या माध्यमातनं प्रशासन आहे आणि राजेंद्र महाराज असतील, आदी करून माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, कलेनं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ही महाराज मंडळी असतील, यांच्या माध्यमातनं प्रबोधन आहे. म्हणून वारीमध्ये आनंद आहे. विठ्ठला 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 या सर्वांनीच तसं जर पाहिलं तर या सगळ्यांमध्ये मी छोटा आहे. वयानं, ज्ञानानं, कलेनं मला फार काही येत नाही. तरी पण सुद्धा मला या ठिकाणी यांनी उभं केले. मी काही उभं राहिलेलो नाहीये. तुमचेनीच बरा दिसत असे, बस ही माझी भूमिका आहे. आणि विशेष करून आज ही दोन्ही महात्मे माझ्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला आहे. गुरुवर्य आपल्या अकोले तालुक्याचं पारमार्थिक भूषण मनोहरजी महाराज आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य रामनाथजी महाराज जाधव आहेत. आणि माझ्यापुढं फार मोठं धर्मसंकट आहे. मला बाबा म्हटले तुझी कीर्तन सेवा तिकडे होती. म्हटलं मग आता बाबा सकाळी दिसले नाही. म्हटलं आता काही येणार नाही, बिनधास्त बोला. असं नाही, क्षेत्रामधलं कीर्तन आहे, थोडंसं जरा जपूनच बोलतोय. म्हणजे एरवी मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही आहे. चला, तुमचं सर्वांचं प्रेम आहे. आमचे गणेश महाराज आहेत, संदीप महाराज आहेत, ओंकार महाराज आहेत. सकाळी ज्यांचं कीर्तन श्रवण केलं सोमनाथजी आहेत, सोमनाथजी महाराज भोर आहेत. आदरणीय आपल्या दिंडीतलं एक अतिशय प्रभावीशाली व्यक्तिमत्व दीपकजी महाराज आहेत. आदरणीय संतोष महाराज आहेत. आदरणीय गुरुबंधू अमोलजी महाराज आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण पालखी सोहळ्याचा प्राण नितीनजी महाराज आहेत. रोहन महाराज आहेत. तेजस महाराज आहेत. आचारसंहितेनं
वाटचाल करणारे आदरणीय आमचे चंद्रभान दादा आहेत, सावकार बाबा आहेत, शांताराम बापू, ही सगळी मंडळी सर्वांप्रती मी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. संदीप महाराज थोरात आहेत, आदरणीय हरिभक्तीपर्यंत ज्येष्ठ गुरुबंधू संकेतजी महाराज आरोटे आहेत, शांताराम महाराज पापळ, ज्ञानराज महाराज पापळ, सर्वजण आहेत. कळत नकळत माझ्याकडनं नाम उल्लेख एखाद्याचा राहून जाईल. सर्वांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करतो. आता फक्त माझ्याकडं 1 तास शिल्लक राहिला आहे. 9:15 सांगितले मला की तुम्ही थांबलं पाहिजे. राजेंद्र महाराजांनी आणि दीपक महाराजांनी सांगितलं की तुम्ही थांबा. पुनश्च एकदा सर्वांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करतो. सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत व्यक्त करतो. सर्व टाळकरी बांधव, टाळकरी फार गोड सेवा करतात. जे टाळाची सेवा करतात ना, त्यांनी गुरुवर्य प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी शंकरबुवा खांदारकर ज्यांनी तुकोबरायांचं पहिलं गाथाभाष्य लिहिलं, आदरणीय अमोल महाराज, त्यांची समर्पण पत्रिका टाळकर यांनी वाचली पाहिजे. मी काय लिहिले मी नाही सांगत, तुम्ही वाचा, तुम्हाला कळून जाईल. फक्त एकच गोष्ट फक्त थोडीशी चुकीची घडते की आपण भजन झालं का कुठेही टाळ टाकता. चुकीचं आहे गड्या. गुरुवर्य मनोहर बाबा माझ्या समोर आहेत, चुकलं तर माफ करा. जो ताल, जी परंपरा, तो वेशभूषा, हे सगळं फक्त फडकऱ्यांनीच जपलं देवा. ते आपल्याला नाही शक्य. पण मग शक्य नाही याचा अर्थ विपर्यास करावा असंही नाही देवा. तुकोबरायांनी दिलाय तो टाळ आपल्याला कुठे टाकतात. आपण भजन करतो म्हणजे काय देवावर, अगस्ती महाराजांवर, भांगरी मामा उपकार करतो असं नाही हो देवा, असं नाही होत. फार मोठी साधना आहेत. विठ्ठल टाळ देवाचं स्वरूप आहे. देवात आहे. आपण कुठेही टाकतो, भजन झालं की तिथेच टाकतो आणि चालतं होतो. म्हणजे आपल्याला फार मोठं काहीतरी पुढे काम करायचं असं नाही देवा. फडकऱ्यांमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्ही पहा, फार जपतात ही माणसं. महाराज संप्रदायाच्या तत्वाला जपली. गुरुवर्य ज्ञानसिंधू चैतन्य महाराजांचं मी एक वाक्य ऐकलं. संप्रदायामध्ये जी माणसं आमच्यासारख्या लोकांना जी आयडॉल झाली ना देवा, यांनी संप्रदायाचं विडंबन करून ही माणसं मोठी नाही झाली, तर संप्रदायातल्या प्रत्येक परंपरेला, तत्वाला, निष्ठेला या माणसांनी आदरणीय नितीनदादा उभ्या आयुष्यामध्ये गवसणी घातली देवा. म्हणून ही संप्रदायात मोठी झाली देवा, मोठी झाली. ज्यांनी विडंबन केलं मला तिकडे प्रवास करायचा नाही, तो माझा विषयही नाही आहे. गोड अभंग निवडलाय. अभंग माझ्या पाठ नाही आहे, हरिपाठ चालू असता मी तो पाठ केलाय. आणि अभंगाचा अर्थ मला सोमनाथ महाराज मलाही कळालेला नाहीये. फक्त गुरुजनांच्या समोर अभंगावर बोलता बोलता त्या अभंगाचा भाव मला कळेल, मला उमजेल, मला समजेल या भावनेनं अभंगाची नियुक्ती आहे. विद्वत्तेचं प्रदर्शन नव्हे. विठ्ठला तुकोबरायांचा अभंग निवडलाय. तुकोबरा देवापुढे संवाद करत आहे. 3 अवस्था आहेत. पहिली अवस्था द्वैताची आहे, दुसरी अवस्था अद्वैताची आहे आणि तिसरी अवस्था ही काल्पनिक द्वैतातली आहे. ही फार गोड अशा प्रकारची भूमिका आहे. द्वैतामध्ये वावरतो तो तुम्ही आम्ही जीव आहेत. एकमेकांबद्दल द्वेष, एकमेकांबद्दल निंदा, प्रत्येक माणसामध्ये, संतांमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये द्वैत मानणारी ही प्रजात तुमची आमची. आणि त्या जीव व्याख्येमध्ये आपण सगळेजण बसतो. आपल्या भूमिकेमध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये दादा तो देव आहे आणि मी जीव आहे, हीच भूमिका आहे. अजून असं कोणालाही वाटत नाही. कित्येक वाऱ्या केल्यात, आरोटे माऊली केल्यात ना, हो प्रत्येकानं केल्यात. पण अजूनही लोकांना असं वाटतं तो देव आहे, मी जीव आहे. ही द्वैतातलीच भूमिका आहे. अद्वैतातली भूमिका तुकोबरायांनी मांडलेली आहे. अद्वैत स्थितीमध्ये तुकोबराय जेव्हा जातात तेव्हा तुकोबराय म्हणतात तो आणि मी बिलकुलही भेद नाही याच्यामध्ये, देव आणि मी एकच आहे. मी प्रमाण सांगून आपला वेळ घेत नाही, लागली अभंगाकडे प्रवेश करतो. डोळे झाकू नका, मला सगळ्यांची नावं माहीत आहे. मी पटकन एखाद्याचं नाव घेईल, चावडी व दरोडा नको. विठ्ठला 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 3 अवस्थेत तुकोबरायांनी भूमिका मांडलेली आहे. आणि या अभंगात तुकोबराय काल्पनिक द्वैतातनं बोलतात.
ऐका, काल्पनिक द्वैतातनं बोलतात. अद्वैत द्वैत तुकोबरायांनी हे सगळं पाहिलं, त्याप्रमाणे तुकोबरायांनी या 3 भूमिका मांडल्या ना देवा. तसा तुकोबरायांचा गाथा आणि तुकोबरायांचं जीवन ही 3 टप्प्यात आहे. प्रमाण सांगताना आपण लागली बोलून जातो देवा, कुठलाही विपर्यास करत नाही. ऐसे कैसे झाले बोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, ही प्रमाण आपण सांगतो. अरे पण मग तुम्ही हे पण सांगितलं पाहिजे ना, संन्यासी धर्माची करीती जी निंदा, नाही ते गोविंद आवडते, हे पण सांगितलं पाहिजे ना देवा. योग याग विद्धी येणे नोवे सिद्धी, हे तुम्ही सांगता देवा, पण हे पण सांगितलं पाहिजे ना. याजसाठी जप तप अनुष्ठान व्यासेही ग्रंथी सांगितले, हे पण सांगितलं पाहिजे ना देवा. असं नाही चालत देवा. तुकोबरायांचा विचार सांगत असताना समाजाची मती गुंग करू नये देवा. नाण्याला ज्याप्रमाणे 2 बाजू असतात ना, त्या दोन्ही बाजूचा विचार करून तुकोबरायाच्या अभंगाचा भाव समाज व्यवस्थेसमोर ठेवावा. ठाईचं बैसोनी करा एक चित्त आपण सांगतो, मग लोकांना वाटतं कशाला वारीला जायचं. या असं नाही देवा. तुकोबरायांनी पारमार्थिक जीवनामध्ये उच्चतम कोटीची खऱ्या अर्थानं अवस्था प्राप्त केली, साधली. मग आता काही शिल्लक नाही ना, मग ठाईचं बैसोनी करा एक चित्त, ही ज्ञानोत्तर पूर्वकालीन अवस्था आहे देवा. मिळवलंय, आता काही शिल्लक नाही, मग आता काय करायचं. लोकांची निंदा, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, असं नाही होत देवा. 3 त्या करता आमच्या दीपक महाराजांचा आणि त्या दिवशी आमचा संवाद झाला. आमचे गुरुजी सांगायचे चातुर्मासामध्ये गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत, जशी कीर्तनकाराची लायकी ना, त्यानं तसा अभंग निवडावा, त्याला झेपेल तसं बोलावं देवा. आयुष्यभर कुटाने करायचे आणि लोकांना सांगायचं संसाराच्या नावे घालून या शून्य भाऊ तू गप, असं नाही चालत देवा, नाही चालत. प्रत्येकाच्या पद्धतीनं तुकोबरायांनी अभंग लिहून ठेवले देवा. जसा अधिकार आहे ना देवा, तसं बोलावं. काही अभंग वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी आयुष्यावर तुळशी पत्र ठेवलं ना, तुकोबरायांनी काही अभंग त्यांच्या करताच लिहिली बाबा, आमच्या करता नाही लिहिली. जे संसारिक आहे ना, काही अभंग तुकोबरायांनी ते आपल्या करताच लिहिली देवा. काही मुक्त आहे ना, तुकोबरायांनी काही अभंग ते मुक्ता करताच लिहिली. काही परमार्थिक दशेकडे वाटचाल करताय, त्याला साधक म्हणतात. माझ्या तुकोबरायांनी काही अभंग यांच्या करता लिहिली. नाईकवाडी महाराज बरोबर आहे ना, यांच्या करता लिहिली देवा. तसं नाही, हा भावच वेगळा आहे, भावच वेगळा आहे. पहिलं तुकोबरायांचं जीवन हे संसारिक, त्याला संसारिक तुकोबराय म्हणतात. दुसरं तुकोबरायांचं जीवन साधक जीवन, त्याला मुमुक्षु जीवन म्हणतात, साधक तुकोबराय. आणि तिसरं तुकोबरायांचं जीवन मुक्त तुकोबराय, त्याला मुक्ताची अवस्था असं म्हणतात. 3ही पद्धतीत तुकोबराय जीवन जगले देवा. आणि 3ही पद्धतीमध्ये जीवन जगत असताना आमचे गुरुजी सांगायचे, त्या त्या क्षेत्रातला जगद्गुरु तुकोबरायांचा अनुभव सोमनाथ महाराज वेगळा आहे. जेव्हा तुकोबरायांनी नेटानं संसार केला देवा, आदर्शवत संसार केला ना देवा, तेव्हा तुकोबरायांची भूमिका ती त्याच अनुषंगानं आहे. सुखे करावा संसार, न संडावे दोन्ही वार, दया क्षमा घर चोत, संसार करा. ज्ञानोबराय म्हणतात ना, असोनी संसारी जीवा वेगू करी. तुकोबरायांचं संसारावर मन उद्विग्न झालं, कळालं देवा ज्या करता अवतार घेतलाय याचं आणि याचं काही खरं नाही. मग तुकोबरायांची वाटचाल देव मिळावा या करता तुकोबरायांची अवस्था बदलली. आता ती भूमिका तुकोबरायांची बदलली आणि आता तुकोबराय म्हणतात पुसावे सिंहेची वाटे, ही साधक अवस्था आहे. देव माहीत नाही बरं, तो कसा आहे कुठे असतो हे माहीत नाही, पण साधू संतांच्या वचनावर विश्वास ठेवावा आणि मग ती भूमिका अंतःकरणामध्ये उत्पन्न व्हावी. त्यामध्ये पुन्हा शास्त्रकारांनी अमोल महाराज पुन्हा 3 भूमिका मांडल्यात. मी फार क्लिष्ट करत नाही. एक पूर्व राग आहे, एक मिलन आहे, मिलन सोमनाथ महाराज, आणि नंतरच आहे विरह. विरह मी फार तिकडे प्रवास करत नाही. अगोदर पूर्व राग आहे ज्ञानोबरायांचं, त्या अनुषंगातलं एक प्रमाण आहे. झाडावर कावळा बसलाय, माहीत नाही. कावळ्याला विचारल्यानंतर त्याला देवाबद्दल काही माहीत नाही, पण पूर्व रागात आहे, मला देव मिळाला पाहिजे, याच्याकरता वारी केली ना 15 दिवस, तो मला भेटला पाहिजे.
त्याच्याकरता सगळा संसार सोडून आपण इथपर्यंत आलो ना, तो कसा आहे तो पाहिला पाहिजे. तो अजून पाहिला नाही बरं, तो अजून अनुभवला नाही बरं. मग त्या कावळ्याला ज्ञानोबराई विचारतात, ए कावळ्या, अरे सांग ना माझा देव कसा दिसतो, तू मला भेट देईल का, सांग ना रे. त्या कावळ्याला ज्ञानोबराई विचारतात. पहिलं तो गे काऊ कोकता हे, पहिलं तो गे काऊ कोकता हे, पहिलं तो गे काऊ कोकता हे, हो पहिलं तो गे काऊ कोकता हे, हो पहिलं तो गे काऊ कोकता हे, पहिलं तो गे काऊ कोकता हे, पहिलं तो गे काऊ कोकता हे, पहिलं तो गे काऊ कोकता हे. सकून ग माये सांगता हे, सकून ग माये सांगता हे, पहिलं तो गे काऊ कोकता हे, पहिलं तो गे काऊ कोकता हे, पहिलं तो गे काऊ कोकता हे, हो पहिलं तो गे काऊ कोकता हे. पहिलं तो गे काऊ कोकता हे, पहिलं तो गे काऊ कोकता हे, पहिलं तो गे काऊ कोकता हे, पहिलं तो गे काऊ कोकता हे. ज्ञानोबा या भूमिकेत आहे भक्ताची ही एक अवस्था आहे. नंतर देव मिळतो, मिळाल्याचा अहंकार होतो, देव निघून जातो. राधा म्हणते ना, रास क्रीडेमध्ये देवाला मिळवलंय, त्याला मिलन म्हणतात, देव प्राप्त झालाय. पण अहंकार झाला राधेला की देव मलाच खांद्यावर घेतो, माझ्या समोरच उभा राहतो, माझ्या बरोबरच खेळतो. मग अहंकार झाला की देव सोडून देतो. कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी, होता वाईला लपाला आता खांदी, कोठे आड आली ही देहबुद्धी. पुन्हा विरह, या 3 अवस्था आहे. भागवतकारांनी त्यावर पुन्हा भाष्य केलं, 3च्या 10 केल्या. चिंता जागर उद्वेगो ताल मदिनांगता प्रलाप व्याधी उन्माद मोह मृत्युर्दशोदश. मृत्यू ही शेवटची अवस्था आहे संदीप महाराज. देव जर नाही मिळाला तर मग मृत्यूच. या भूमिकेमध्ये तुकोबरांनी फार फार गोड मांडलंय. जिती जीव जिती जीवनासंगी अभंग पहा. उदाहरणं सांगितले कसं असावं देवाशी. पाण्याशी सगळेच जण अनन्य आहेत, पाण्याशी सगळेच जण अनन्य आहेत, पण जेवढा मासा पाण्याशी अनन्य आहे तेवढं कोणी नाही. बरोबर ना. तुकोबरा पुढचं उदाहरण देतात. आपल्यावर सगळेच जण प्रेम करतात, आपल्यावर सगळेच जण प्रेम करतात बरं का बैरवाडीकर. हा, आपल्यावर सगळेच जण प्रेम करतात, पण जेवढी आई वडील प्रेम करतात ना तेवढं कोणी करत नाही. तुका म्हणे माता वाही तान्हवल्याची चिंता, कोणी करत नाही. सूर्य उगवतो तेव्हा सूर्यप्रकाश जेवढा सूर्य विकासिनी कमळाला जेवढा महत्वाचा आहे ना तेवढा इतरांकरता महत्वाचा नाही. तसं तुकोबराय म्हणतात, देवावर दीपक महाराज देवावर सगळेच जण प्रेम करतात. तुकोबराय म्हणतात पण जेवढं आम्ही करतो तेवढं कोणी करत नाही. बहु आवड श्रीजी बापा सोनिया, बहु आवड श्रीजी बापा सोनिया, बहु आवड श्रीजी बापा सोनिया, बहु आवड श्रीजी बापा सोनिया. तुझी वाई नका देवराया, बहु आवड श्रीजी बहु आवड श्रीजी बापा सोनिया, बहु आवड श्रीजी बापा सोनिया. तुझी हल्ली लोकांचा असा गैरसमज आहे
की पंढरपुराकडे तीर्थक्षेत्रामध्ये गर्दी वाढली, लोक भाविक झाले. राजू महाराज, मी याच्या विरोधातला माणूस आहे. लोक भाविक झालेच नाही देवा. जीवन जगत असताना मनशांती, सुख, समाधान सांसारिक जीवनामध्ये मिळत नाही ना देवा, म्हणून लोकांची देवाकडे ओढा ताण आहे. म्हणून ओढा ताण आहे. देव मिळावा, ज्ञानोबराय भेटावे, तुकोबराय भेटावे असं कोणाला वाटत नाही. आणि जर मग हे खरं असलं तर सैद्धांतिक विचार सांगत असताना शंकराचार्य जे लिहितात, गतानुगतिके लोकोन लोक पारमार्थिक वालुका लिंग मात्रेन गतम्य ताम्र भाजनम, हा श्लोक खोडावा लागेल. असं नाही होत देवा. देव म्हणतो फक्त मनुष्यानाम सहस्रेषु. ज्ञानोबराय म्हणतात देवा रिगताती कोट्य, करोडोमध्ये एखादा आहे. मला भाव इतका सांगायचा आहे देवा, तुकोबरायांची भूमिका यामध्ये जरा वेगळी आहे. तुकोबराय संसारिक असताना, संसार चांगल्या पद्धतीनं करत असताना तुकोबरायांनी जो भाव मांडला तो या पद्धतीनं मांडला. ऐकता ना तुम्ही का झोपले नाही? ऐका. तुकोबराय आता देवाकडे वाटचाल करतायत. देव मिळावा, देव भेटला पाहिजे. पुसावेशी हेची वाटे जे जे भेटे तयासी. कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल. जरी काठावा असेल तुम्हा, जरी काठावा असेल तुम्हा, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल. जरी काठावा, जरी काठावा असेल तुम्हा, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल. देव कुठे आहेत? ही तुकोबरायांची मुमुक्षु जीवन जगत असतानाची अवस्था आहे. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण केव्हा भेटला. आता मुमुक्षु अवस्थेत तुकोबर आहेत. देव मिळाला पाहिजे, देव भेटला पाहिजे दादा, भेटला पाहिजे. या अवस्थेत आहे. परमार्थिक साधना उच्चतम कोटीला गेली, तुकोबरायांना देव भेटला. विठोबा भेटला निराकार, विठोबा भेटला निराकार, विठोबा भेटला निराकार, विठोबा भेटला निराकार. 15 दिवस माझी साक्षात्कार झाला, 15 दिवस माझी साक्षात्कार झाला, 15 दिवस माझी साक्षात्कार झाला, 15 दिवस माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार, विठोबा भेटला निराकार, विठोबा भेटला निराकार, विठोबा भेटला निराकार. ब्रह्मज्ञानाचा आविष्कार जगद्गुरु तुकोबरायांच्या आयुष्यामध्ये झाला देवा. ब्रह्मज्ञान तुकोबरायांना प्राप्त झालं आणि त्या भूमिकेतले तुकोबरायाची अभंग आपण नेहमी म्हणतो. मी वासुदेव तत्वता कळू येईल तुका म्हणी आम्ही झालो अग्निरूप. ही तुकोबरायांची मुक्त अवस्था आहे. अजून तुकोबराय म्हणतात काम नाही, काम नाही, झालो पायी रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा. या कुठल्या अवस्थेतलं चिंतन आहे नवली बाबा? तुकोबरायांच्या मुक्त अवस्थेतलं चिंतन आहे. आता काही नाही देवा, आता काय करायचं? तुका म्हणे आता उरलो, बस या पुढे काही नाही. नाही वतस्य कृते नारतो नाकृते नेह कष्टन. आता काही नाही. या अवस्थेला तुकोबराय जाऊन पोहोचले. पण ब्रह्मानंद अवस्था जीवनात प्राप्त झाल्यानंतर पुन्हा मनामध्ये खेद आला, खेद उत्पन्न झाला. देवा ब्रह्मज्ञान मला मिळालं, प्राप्त झालं देवा. आता काही करायचं शिल्लक राहिलं नाही आयुष्यामध्ये. संसारिक करणारे तुम्ही आम्ही म्हणतो ना, आता
मुलाचं लग्न झालं, नातवाचं लग्न झालं, आता काही करायचं राहिलं. ते संसारिक जसं आपलं असतं ना, वागणं बोलणं चालणं, तुकोबराय म्हणतात आता सगळं झालं, आता काही नाही. पण जीवनाला परमार्थाचं देवाचं वेड अंतकरणाच्या वृत्तीला तुकोबरायांनी लावून घेतलं होतं. कळत नकळत संकेताला ते लागलं होतं. मग तुकोबराय म्हणतात देवा मला काही हे पटत नाही गड्या. काय नको ब्रह्मज्ञान, पुढं मी भक्त तू देव ऐसे करी. तुकोबरायाने अजून एक भूमिका मांडली. अद्वैती तो नाही माझे समाधान, अद्वैती तो नाही माझे समाधान, अद्वैती तो नाही माझे समाधान, अद्वैती तो नाही माझे समाधान. गोड हे चरण सेवा तुझी, गोड हे चरण सेवा तुझी, गोड हे चरण सेवा तुझी. अद्वैती तो नाही माझे समाधान, अद्वैती तो नाही माझे समाधान, अद्वैती तो नाही माझे समाधान, अद्वैती तो नाही माझे समाधान. गोड हे चरण सेवा तुझी, गोड हे चरण सेवा तुझी, गोड हे चरण सेवा तुझी. तुकोबराय म्हणतात काय करायचं या ब्रह्मज्ञानाचं देवा. देवा नको मला. इंद्राणीच्या तीरावरती तुकोबराय बसलेले, सकाळची वेळ आहे, हातामध्ये चिपळे आहेत आणि हातामध्ये चिपळे तुकोबराय भजन करतात. देवानं तुकोबरायांना पुन्हा सगुण स्वरूपामध्ये दर्शन दिलं. बाळ वेश घेऊन श्रीहरी भेटला. देवा आयुष्यामध्ये साधना केली, ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या आयुष्यामध्ये मी केल्या देवा. ब्रह्मज्ञान मला प्राप्त झालं. जपी तपी योगी ज्ञानी ही सगळी जी लोक आयुष्यामध्ये साधना करतात ना, ते ब्रह्मज्ञान मिळवण्याकरता करतात. तुकोबरायांनी ते नाकारलं. देवा मला नको रे हे. तुकोबराय तुम्ही वेडे आहात का? ब्रह्मज्ञान आहे हे काय बाजाराचा भाजीपाला आहे? हे मिळत नाही. फार फार अंतकरणाची वृत्ती ही शिगेला पोचावी लागते तुकोबराय, मग हे मिळतं ना. तुकोबराय म्हणतात देवा ते ब्रह्मज्ञान ते तुझ्या जवळच राहू दे. अद्वैत स्थितीमध्ये तू देव असताना आणि मी भक्त असताना जी भक्ती केली ना, ती भक्ती माझ्या अंतकरणाचा विषय बनलेली आहे. तीच मला आवडते. त्यामध्ये खरी मजा आहे. देवा तू देव राहावं आणि आम्ही भक्तांनी तुझी भक्ती करावी, अशा प्रकारचं सगुण स्वरूप मला पुन्हा दे, दाखव. मला ब्रह्मज्ञान नको, आत्मभाव नको. पहिलं चरण न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, लगे तुझे ब्रह्मज्ञान, तुझे ब्रह्मज्ञान, न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, लगे मद तुझे ब्रह्मज्ञान, लगे मद तुझे
मला हे तुझं ब्रह्मज्ञान नको. पहिल्या चरणामध्ये तुकोबरायांनी भाव मांडला, नको मला हे तुझं. मग जे सगुण स्वरूप आहे ना, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, तटस्थ लक्षण स्वरूप लक्षण. मला तटस्थ लक्षणामध्येच आनंद आहे. स्वरूप लक्षण तेव्हा तो तुझं तुला राहू दे, मला काय नाही. गुरुवर ज्ञान सिंधू संदीपन महाराज जे हसेगावकर आम्हाला सांगायचे, बाबा म्हणायचे, सर्वसामान्य जीवाला पंढरी कळत नाही म्हणून ही सर्वसामान्य जीवा करता ही पंढरी दाखवायची. शाखास चंद्रज्ञानं ही पंढरी दाखवली. पण ज्ञानी आहेत, साधू आहेत, संत आहेत, त्यांना जी पंढरी अभिप्रेत आहे ती पंढरी वेगळीच आहे. एका जनार्दनी पावलो पंढरी पेट, त्यांना ते वेगळं दाखवायचं आहे. थोडंसं अवघड आहे, फार बोलत नाही, पण ही भूमिका ही अशा प्रकारची आहे. याला ज्ञानपूर्वकालीन भक्ती आणि ज्ञानोत्तरकालीन भक्ती असं म्हणतात. तुकोबरा या अभंगामधला भाव हा ज्ञानोत्तरकालीन भक्तीतला मानतात. देवा विठ्ठला विठ्ठला ज्ञानोत्तरकालीन भक्ती आणि ज्ञानपूर्वकालीन भक्ती म्हणजे, अगोदर तुम्हाला कळेल असं सांगतो, देवाची सेवा का करायची? आयुष्यामध्ये चांगला पती मिळावा याकरता. महिला मंडळ, आयुष्यामध्ये निर्व्यसनी चांगला कष्ट करणारा व्यवस्थित पती आम्हाला मिळावा याकरता देवाची सेवा करायची. चांगला पती पण मिळाला, संसारही चांगला आहे, विशेष करून तो निर्व्यसनी आहे, मग आता देवाची सेवा का करायची? आताही देवाची सेवा करायची का? देवाची सेवा करून जे अलौकिक अशा प्रकारचं सौभाग्य आपल्याला प्राप्त झालंय ना, त्या सौभाग्यानं पुन्हा आपल्या शरीरामध्ये प्राण असेपर्यंत आपल्याला साथ दिली पाहिजे, म्हणून परत देवाची सेवा करायची. थोडं मी माझ्या अभंगाकडे येतो. देवाची सेवा का करायची? देवा अजून देव मिळालेला नाहीये, पण देव मिळावा म्हणून देवाची सेवा करायची. देव प्राप्त झालाय, आता सायासानं प्रयासानं साधनेनं काही अनेक प्रकारची साधनं आहेत. पांडुरंग महाराज या माध्यमातून देव समजला, प्राप्त झाला नाही. बरं, जगामध्ये कुठलीच साधनं देवाला मिळवून देत नाही. मी क्षेत्रामध्ये बोलतोय, जबाबदारीनं बोलतोय. जगामध्ये कुठलंच साधन देवाला प्राप्त करून देत नाही. परमार्थ म्हणजे एका शब्दात सांगतो, प्राप्ताची प्राप्ती आणि निवृत्ताची निवृत्ती, याला परमार्थ म्हणतात. जगामध्ये जेवढी साधन आहे ती देवाला प्राप्त करून देण्यामध्ये कमी आहेत. आणि जर अमोल महाराज साधनानं जर देव मिळाला असता तर आमचा पांडुरंग हा साधनातीत झाला असता. म्हणून नेळोबराय म्हणतात, नाना साधनांच्या केल्या परी त्या न पवती. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक साधना नितीन दादा ही कर्माला अभिप्रेत आहे. आणि शास्त्र असं सांगतं, कर्मानं जे उत्पन्न होतं ते नाशवान असतं. यत कृतकम तत् अनित्यम. नाही होत देवा. आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे, बरोबर ना? सूर्यप्रकाश कमी आहे. ढगांनी सूर्य दिसत नाही. दिसतो का? नाही दिसत. दशरथ नाही दिसत. मग काय होतं? हवा येते. मग हवा काय करते? ढगांना लोटून लावते, पळून लावते. मग आपण काय म्हणतो? सूर्यप्रकाश दिसला. कोणामुळे दिसला? असं असतं का? हवेनं फक्त अडसर दूर केला संकेत महाराज. हवेनं सूर्यप्रकाश जो दिसत नव्हता ना, त्याला येणारा फक्त आडसर दूर केला. सूर्यप्रकाश बाबुळी सारावे परते पाणी तव असे आई ते. साधनं फक्त आपल्या अंतकरणात मल विक्षेप आवरणादी दोष निवृत्त करतात. परमात्मा आहेतच. देव प्राप्त करून देण्यामध्ये कुठलीच, तुम्ही किती मृदंग वाजवा, मृदंग वाजून देव भेटतच नाही. तुम्ही किती विणा वाजवा बाबा, विणा वाजून देव भेटत नाही. मी जबाबदारीनं बोलतोय. आणि तुम्ही किती टाळ वाजवा संदीप महाराज, टाळ वाजून देव भेटत नाही. संकेत महाराज मनातल्या मनात मला म्हटले, भाऊ तुला हवेत जाऊ नको, पण हे 3 असल्याशिवाय तुझं कीर्तन पण चालू होत नाही.
खरं आहे. मला बाष्कळ चर्चा आपल्या बरोबर करायची नाही देवा. आमच्या गुरुजींच्या मुखातला सिद्धांत आहे, तुम्ही कितीही मृदंग वाजवा देव भेटत नाही. तुम्ही कितीही विणा वाजवा देव भेटत नाही. आणि तुम्ही कितीही टाळ वाजवा, टाळ वाजवून देव भेटत नाही. संकेत महाराज ऐका, टाळ मृदंग विणा देव भेटावा म्हणून वाजवायची नाहीत, तर भेटलेला देव उपभोगावा याकरता वाजवायची आहेत. महाराजांची प्रमाण आहे देवा. करू सेवू लावोनी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू म्हणतात का करू म्हणतात. देव आम्हाला मिळालाय देवा, त्या देवाची सेवा कशी करायची, उपभोग कसा घ्यायचा, त्याकरता ही साधन आहेत. सुखे सेवू ब्रह्मानंदा, ब्रह्मे ब्रह्मरस सेवू सदा, शेकडो प्रमाण आहे. ही साधनं ही फार अलौकिक आहे. मला सांगायचं इतकंच आहे, भाव मला एवढा सांगायचा आहे. कशा करता देव मिळवण्याकरता, त्याला ज्ञानपूर्वकालीन भक्ती म्हणतात. देव मिळालाय, देव प्राप्त झालाय आम्हाला, मग परत का सेवा करायची तुकोबर आहे. अरे मिळालेला देव तू आमच्या बरोबर सामान्य रूपानं राहावा. चोखोबाची बहीण माळ्या सावत्यास त्यानं आमच्या बरोबर राहावं, आमच्या सुखामध्ये आमच्या दुःखामध्ये देवानं आम्हाला साथ द्यावी, याकरता पुन्हा ज्ञानपूर्वकालीन भक्ती उपभोगायची देवा. याकरता तुकोबराय म्हणतात ते ब्रह्मज्ञान ते तुमचं तुम्हाला राहू द्या देवा. ब्रह्मसूत्रन भामतीन चित्सुकीन खंडन खंडन खाद्य ते तुमच्याकडं, ते नको आम्हाला. आम्हाला गाथा ज्ञानेश्वरी भागवत एवढं पुरे झालं. तुकोबराय म्हणतात न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान नको देवा. आणि हे मला नसल्यामुळं तुझं जे सगुण स्वरूप आहे ना ते मला दे लवकर ते देवा. माझ्याकडं वेळ नाहीये. लक्षात ठेव, तुझ्या बरोबर मी संवाद करतोय, तुला मी अनेकदा सांगितलंय, अनेकदा समजावून सांगितलंय, आणि याला जर तू विसरून जाशील ना तर काही खरं नाही. तू लवकर दे, कारण तू पतित पावन आहे. लागला उशिरा पतित पावना, 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 लागला उशिरा पतित पावना. विसरोनी वचना केला सिया, विसरोनी वचना केला सिया, लागला उशिरा पतित पावना, लागला उशिरा पतित पावना, विसरोनी वचना केला सिया, विसरोनी वचना केला सिया, लागला उशिरा पतित पावना, लागला उशिरा पतित पावना. रखुमा जय जय विठोबा रखुमा, हरे विठो विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई. चला आजच्या पंक्तीच्या अन्न जाते. चला प्रवीणजी तुम्हाला हरे विठो विठोबा आजच्या रखुमा, पंक्तीच्या अन्न जाते. प्रवीण विठोबा तुम्हाला रखुमा.
कुमार आपण या ठिकाणी यायचंय. बारक हार घालण्याकरता प्रवीण तात्याबा धुमाळ हार घालण्याकरता यायचे. बारक कुमार 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 हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय और ज्ञानेश्वर महाराज की जय बावडी अगस्ती महाराज की न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान गोजिरेश गुण रूप पुरे लागला उशीर पतित पावना विसरोनी वचनासी गेला सिया. हे पतित पावना तू विसरोनी वचनाशी गेला सिया. तू विसरून गेला देवा की मी तुम्हाला भेट देईल. लवकर मला पुन्हा सगुण स्वरूपाचं दर्शन दे तुकोबराय म्हणतात. बाकी गोष्टींमध्ये मला बिलकुलही आनंद नाही आहे. लवकर मला दर्शन दे. फार कमी वेळ आहे देवा माझ्याकडं. संतांचा अधिकार आहे ते देवाबरोबर भांडूही शकतात, बोलूही शकतात देवा. संत फार आहे, देवापेक्षा काकणभर पुढेच आहे. संतांना आणि देवांना दोन्ही फार उंचीच्या भूमिका आहेत. देवाचं संतांचं काय मला माहीत नाही, पण देवाचे प्राण हे संत आहेत हे मात्र निश्चित आहे. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. आमचे गुरुजी म्हणायचे एखाद्या वेळेला देव मिळेल पण संत नाही मिळणार. चातुर्मासामध्ये ब्रह्मसूत्र शिकवत असताना गुरुवरे शेखर महाराज आम्हाला सांगायचे, समोरून ज्ञानोबाराय आले आणि समोरून पांडुरंग परमात्मा आला, तुम्ही कोणाला घ्याल? आमचे शेखर महाराज म्हणायचे आम्ही ज्ञानोबारायांनाच घेऊ. का हो असं का? आमच्या गुरुजींनी सांगावं, मोठ्या महाराजांनी सांगावं, अरे बाबा देवाला घेतलं तर ज्ञानोबाराय नाही येणार. देवाला जर घेतलं तर ज्ञानोबाराय नाही मिळणार, पण ज्ञानोबारायांना जर घेतलं ना देव आपोआप मिळेल. तेने भेटे देव आपे आप. आपोआप भेटे. फार गोड अभंग घेतला होता नितीन महाराजांनी. आणि एक सांगू का, जो देव येतो ना, देव जो येतो ना तो तुमच्या माझ्या करता, देवाला तुमच्या माझ्या आयुष्याचं काही पडलं नाही देवा. मोठ्यांच्या गुरुजींच्या मुखातलं वाक्य आहे, अजिबात असं काही बोगस सांगणार नाही. तुमच्या आमच्या जीवनाचं देवाला काही पडलेलं नाहीये गायकर महाराज, काही नाही, काही अडलं नाही. देव एकतर चांगल्या लोकांकरता येतो, नाहीतर देव वाईट लोकांकरता येतो. आपली अशीच गंमत आहे, धोबिका कुत्ताना घरकाना घाटका. आम्हाला कोण वाली आहे देवा? कोण आमच्याकरता कोण आहे देवा? आम्ही कोणाच्या बोटला धरून देवाकडे जावं? आमचे गुरुजी गुरुवरे गाथा मूर्ती गुरुवरे रामभाऊ महाराज राऊत असं म्हणायचे. त्यांच्या मुखातलं वाक्य माफ करा माझं नाही येते ऐका. ते असं म्हणायचे, देवानं लागलीच तुमच्या माझ्या जीवनाचा स्वीकार करावा
एवढी आपली लायकी नाहीये, हे त्यांचं वाक्य आहे, माझं नाही बरं. देवानं आपला लागलीच स्वीकार करावा एवढी जीवनामध्ये स्वच्छता निर्मळता बिलकुल आपल्या आयुष्यात नाही देवा. विकारांनी विषयांनी ओतंबलेलं बरबटलेलं तुमचं माझं जीवन देव कसा स्वीकार करेल देवा. मग तुमच्या आमच्या करता कोण आहे? एक तर देव चांगल्या लोकांकरता आला, ज्ञानोबरायांकरता आला, तुकोबरायांकरता आला, प्रल्हादा करता आला, नाहीतर मग एक तर देव कंसा करता, रावणा करता, शिशुपाला करता वगैरे वगैरे. कोणी 10 मानलेत, कोणी 8 मानलेत, कोणी 24 मानलेत. मला तिकडे जायचं नाही. मग आमचं काय? मग आम्हाला कोण आहे? आमचे गुरुजी सांगायचे आपल्याला ना, तुमचा आमचा उद्धार करण्याकरता ना ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहेत. उद्धरया जन जड जीवा उद्धरया जन जड जीवा संतांना ओळखा देवा. देव नंतरचा विषय वा जीवा करता. ज्ञानोबराय म्हणतात ना, पतीचा जिवाळा वरी सासुऱ्याची साई जे, नाही तरी वाहे चामाची मोठ. जीवा करता देव नंतरचा विषय देवा. आपल्या करता अगोदर संत महत्वाचे आहेत. धरतील हाती संत कृपावंत. इच्छा नसतानाही सुद्धा देवाला जीवाचा स्वीकार करावा लागतो. देवाची बिलकुल इच्छा नव्हती, फक्त हनुमंत राय म्हटले देवा स्वीकार करो. बिभीषणाचा लागली स्वीकार प्रभू रामानं केला. ही वस्तू संतांनी फक्त आपल्याला माझं म्हटलं पाहिजे हो. ज्ञानोबर. आणि एक सांगू का देवा, SP कॉलेजचे प्रिन्सिपल गुरुवारी मामासाहेब म्हणायचे, महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या माणसाला ज्ञानोबराय तुकोबरायांनी भेट दिल्याशिवाय, ज्ञानेश्वरी तुकोबरायांचा गाथा वाचल्याशिवाय मरायचा अधिकारच नाही देवा. मरायचा अधिकारच. ज्ञानोबराय तुकोबराय नाही कळणार जीवाला, नाही कळणार. ज्ञानोबराय कळवून घ्यायचे ना देवा. ज्ञानेश्वरीवर श्रद्धा ठेवा, ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानोबराय कळतील देवा. तुकोबरायांचा गाथा वाचा, तुकोबराय नाही कळणार, पण गाथ्याच्या माध्यमातून श्री तुकोबराय कळतील देवा, कळतील आपल्याला. सांगू देवा, ती करता हे जपून ठेवावं लागतं देवा. इतक्या सोप्या गोष्टी नाही बरं. कोणी उठेल ज्ञानोबराय भेटेल, भाऊ तू बस. उंटाच्या मादीवरनं इथं पाणी जाते, शेळी म्हणती माया अळपण्या बेसतील का? काय अवघड आहे. ज्ञानोबराय तुकोबराय तर फार महत्वाचे जीवा करतात, भेटलेच पाहिजे देवा. एक सांगू, आमचे गुरुजी सांगायचे, डॉक्टर महाराज, तुम्ही संसारिक आहात ना असू द्या, तुम्ही पारमार्थिक आहात ना असू द्या, पण कधीतरी वाटलं ना आपण फार डिप्रेशन मध्ये गेलोय, की आयुष्याच्या प्रवासामध्ये व्यथना वेदनांचं प्रचंड मोठं गाठोड आपल्याजवळ तयार झालंय, तर एकदा आळंदीला या, ज्ञानराजांपुढे जा, समाधी पुढे नतमस्तक व्हा आणि आपल्या अंतकरणातलं व्यथा वेदनेचं गाठोड ज्ञानोबरायांपुढे सोडा देवा. ज्ञानोबरायांची शपथ घेऊन सांगतो, नक्कीच डिप्रेशन, फार तणावग्रस्त जीवन असणारा मनुष्य तो पुन्हा चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो. ही ज्ञानोबरायांची ख्याती देवा. मला देवाचं काय मला नितीन महाराजांनी अभंग आठवून दिला होता, बाबा कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जीवित द्वंद्वाद्विक, पण ते जीवित द्वंद्वाद्विक दुरावले, मला त्याचा काही भाव उमजे ना, म्हणून मग मी हा अभंग घेतला. फार गोड अभंग आमच्या नितीन दादांनी डोळ्यासमोर आणून ठेवला होता. कारण जे नाही कळत तिथं आपले हात जोडावे, नाही ते नाही कळत. उग विनाकारण कशाला चिपडा डोळा चमकवायचा संकेत महाराज नाही का, अशी भूमिका आहे, बाकी काही नाही. ऐका देवा, आणि हे सगळं जपून ठेवावं लागतं. सांगायचा भाव असाच आहे. ऐका, हे इतकं नाही देवा, आपल्याला फार सवय आहे. परमार्थिक आयुष्यामध्ये केलेलं पुण्य ते जर संसारिक गोष्टी करता जर आपण जर ते वापरत असू ना देवा,
तर त्या पुण्याचा लय आणि क्षय होण्यासाठी त्याला फार वेळ नाही लागत, फार वेळ नाही लागत. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, पांडुरंग परमात्मा आपल्याला भेटावा ही जर अंतःकरणात तीव्र जिज्ञासा असेल ना देवा, तीव्र जिज्ञासा असेल ना, तर परमार्थिक जीवनातलं वारीच्या माध्यमातून केलेलं तिळ तिळ पुण्य आदरणीय राजेंद्र महाराज हे जपून ठेवावं लागतं. तिळे तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे दोन्ही भाऊ सांगितले, नाम तुझे वाचेशी आतुडे समागम. महाराजांनी याही पुढे सांगितलं, निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकडे साईजे साठ वाटी तैच भेटी होय हरिप्रियाची नाहीतर अवघडे देवा. थोडं पुण्य केलं का लोक लगेच सांगून मोकळे होतात. फरगडे महाराज नाही का, एक पंढरपूरची वारी करतो फकड्या, किती एकच करतो, एक पंढरपूरची वारी करतो तर घरी गेल्यानंतर गावभर सांगत फिरतो आणि घरी दपलीत मांजर मारतो तर बायकोलाही कळू देत नाही. पाप झाकून ठेवतो, पुण्य उघड करतो. तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे म्हणतात, आईसा लाभ बांधा गाठी. जपून ठेवा देवा हे पुण्य, केलेला पुण्य संचय संग्रहित ठेवा. पुण्य भरपूर झालं, संत भेटी करता परमात्मा प्राप्ती करता पुण्य संचय झाला ना देवा, परमात्मा ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, लागली भेट देतील हो, लागली भेट देतील. पण ते जर आपण लोकांना सांगत सुटलो ना, तुकोबर आहे म्हणतात, बोले चाले वाचा क्षय मागील तपाचा. संपून जातं देवा, ते फार जवळ राहत नाही. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्ञानसिंधू गुरुवर्य संदीपान महाराज हसेगावकर यांच्या मुखातला मी भाव ऐकला होता. साल निश्चित आठवत नाही, पण त्यांच्या श्रीमुखातला विचार आहे, माझ्या बुद्धीतलं काही नाही. पंढरपुरामध्ये 85 ते 90 मधलं साल मला आठवत नाही, स्वामी राम सुखदासजी यांचा फार मोठा सत्संग झाला होता. बरं का दादा, फार मोठा सत्संग झाला होता. त्या सत्संगाची व्याप्ती एवढी होती देवा, याच्यामध्ये माझा एकही शब्द नाही बरं सोमनाथ महाराज, एकही. जसं ऐकलंय ना तसं तुमच्या पुढे ठेवतो, तसं ठेवतो. एवढा मोठा सत्संग स्वामी राम सुखदासजी यांनी पंढरपुरामध्ये केला होता. गुरुवर्य हसेगावकर महाराज सांगायचे, सोलापूर जिल्ह्यातली पत्रावळ संपली होती तर नगर आणि नाशिक जिल्ह्यातनं ती पत्रावळ ट्रेननं आयात केली होती. एवढी व्यापकता त्या सत्संगाची होती मामा, एवढी व्यापकता होती. सारडा शेठ आहे कोण नाशिकचे, त्यांच्याकडे हे जेवणाचं नेतृत्व दिलं होतं असं ते म्हटले, मला फार माहीत नाही, ऐकलंय, श्रद्धेनं ऐकलंय. एवढा मोठा सत्संग. आणि एक सांगू का, उत्तरेमध्ये एक महात्मा होऊन गेले आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एक महात्मा होऊन गेले की 2 ग्रंथांवरती त्यांनीच बोलावं. वेदांतातलं एक प्रस्थांतर आहे भगवद्गीता, भगवद्गीतेवर फक्त स्वामी राम सुखदासजी यांनीच बोलावं, संदीप महाराज त्यांनीच बोलावं. आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या वारकरी संप्रदायाच्या एका प्रस्थानत्रयावर त्या ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वरी. फक्त बृहस्पतींचा अवतार गुरुवर्य स्वानंद सुख निवासी फक्त आणि फक्त दोंडा महाराजांनीच बोलावं. नाही नाही नाही, बिलकुल नाही महाराज, अशी पुन्हा महात्मे पुन्हा नाही होणार देवा, नाही होणार. त्या सत्संगाचं नियोजन आयोजन अशा प्रकारचं केलं होतं. 2 सत्रामध्ये नियोजन होतं. सायंकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला आणि आपल्यासारख्या सामान्य जीवाला परवानगी होती, यायचं, प्रवचन ऐकायचं, पोट भरून प्रसाद घ्यायचा आणि लागलीच घरी निघून जायचं. पण पहाटेच्या सत्राला जी माणसं यायची, जी मंडळी यायची, मोजकी लोक असायची. वारकरी संप्रदायातली गुरुवर्य मंडळी त्या ठिकाणी असायची. वेदांत भास्कर गुरुवर्य वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर, गुरुवर्य खांदारकर महाराज, गुरुवर्य दुंडा महाराज, गुरुवर्य माधवबुवा मगर, अशी मामासाहेबांसारखी मोठी मोठी माणसं असायची. महाराज सांगता सांगता अशा प्रकारचं या गोष्टी सांगत गेल्या, सांगत राहिले. आणि तो पहाटेचा सत्संग चालू असताना ऐका, किमान त्या गाडीची किंमत 1 ते 1.5 कोटी असावी. किती माऊली काका? 1 ते 1.5 कोटी असावी. आणि त्या गाडीतनं गडगंज श्रीमंत पुरुष उतरला
आणि स्वामीजींच्या समोर जाऊन बसला. डोक्यामध्ये टोपी आहे, गळ्यात हातामध्ये दाग दागिने आहेत, धोतर आहे, नेहरू शर्ट आहे, गळ्यात उपरण आहे, गडगंज श्रीमंत दिसताना मात्र भोगी दिसतोय. स्वामी रामसुखदासजी यांच्या प्रवचनामध्ये समोर जाऊन एका खांबाला पाठ टेकून स्वामीजींचं प्रवचन ऐकण्याकरता स्थानापन्न झाला, बसला. त्या सत्संगामध्ये अशा प्रकारची भूमिका होती. 2 तासाचं प्रवचन होतं. 1.25 तासामध्ये स्वामीजी प्रवचन सांगायचे आणि साधकांना 15 मिनिटामध्ये किंवा 2 तासामध्ये काही शंका कुशंका उत्पन्न होतील, त्या शंकेचं निरसन स्वामीजी करायचे. बोलता बोलता 1.25 तास स्वामीजींचं प्रवचन झालं आणि त्या श्रीमंत महापुरुषानं, त्या श्रीमंत माणसानं स्वामीजींना शंका विचारली. ती शंका फार महत्वाची, ती मला शंका सांगायची आपल्याला. स्वामीजी, तुमचं प्रवचन ऐकलं, मन भरलं, अंतःकरणाची तृप्ती झाली देवा. आता बाकी काही ऐकण्याची अपेक्षा नाही स्वामीजी, पण माझी एक शंका आहे आपल्याला. विचार बाबा, काय शंका आहे? स्वामीजी, मी जेवण करण्याकरता बसल्यानंतर, मी जेवायला बसल्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्याला मी आवाज दिला की भगवान कृष्ण परमात्मा माझ्या बरोबर येऊन ताटामध्ये जेवण करायचा, निघून जायचा. काय बोललो मी? देव काय आपल्या घरचा राम्यागडी नाही देवा. आपण आवाज दिला म्हणजे देवानं यायचं. नाही देवा. पाहोनिया झाडे ओरंबाडोनी पाला खाऊनी विठ्ठला आळविती, अशी अवस्था ज्या महात्म्यांची आहे, तुकोबराय म्हणतात त्यांच्या स्वप्नात नाही. असं एकदा नाही स्वामीजी, 2दा झालं. जेवायला बसल्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्याला मी आवाज दिला, परमात्मा आला आणि माझ्या ताटामध्ये जेवण करून परत निघून गेला. त्यानंतर मी अनेकदा बोलवलं, पण परत काय परमात्मा आला नाही. स्वामीजी, काय चुकलं माझं? ही शंका आहे माझी, ही माझी समस्या आहे आणि यावर तुम्ही उत्तर द्यावं. धरधरून घाम आला महाराज स्वामीजींच्या अंगाला. व्यासपीठावरनं खाली उतरले, त्या श्रीमंत महापुरुषाजवळ गेले. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी केला. गुरुवर्य ही सगळी मोठी महाराज मंडळी समोर उभे होते, शेजारी उभी होती. आता स्वामीजी या महापुरुषाच्या समस्येला काय उत्तर देणार देवा? काय उत्तर देणार? हिमालयाच्या उंचीची माणसं तो सत्संग ऐकण्याकरता होती देवा, ऐकण्याकरता होती. काय उत्तर देणार? स्वामीजींनी जी उत्तर दिलं ना, ते फार उंचीच आहे, फार गोड आहे, फार भावनिक आहे. शेठजी, तुम्ही आवाज दिला देवाला, देव तुमच्या बरोबर आला, 2दा जेवण केलं, निघून गेला, परत नाही आला. नाही आला स्वामीजी, नाही आला. काय चुकलं माझं? काय काय माझ्याकडनं घडलं असेल? स्वामीजींनी उत्तर दिलं, शेठजी, देवाला आवाज दिल्याबरोबर देव तुमच्या ताटामध्ये येऊन जेवण करून निघून गेला, परत नाही आला ना? नाही आला. मग ऐका, देव येतो, तुम्ही आवाज दिल्यानंतर जेवण करतो, निघून जातो. असा अलौकिक स्वरूपाचा अनुभव तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पूर्व पुण्याईनं प्राप्त झाला आणि एवढा पराकोटीचा अनुभव तुम्ही समाजामध्ये प्रतिष्ठे करता या लोकांना सांगत फिरलात ना, त्याचाच हा दुष्परिणाम आहे, त्याचा हा दुष्परिणाम आहे. केलेलं पुण्य झाकून ठेवावं लागतं देवा. तुकोबराय म्हणतात, तू मिळाला देवा, संतही आम्हाला भेटले, पण या ब्रह्मज्ञानामध्ये मला समाधान नाही. लवकर मला भेट दे. आणि आयुष्याचा खटाटोप याच करता केलाय. जाळोनी संसार बैसलो अंगणी, तुझे नये मनी मानसीये, या करता मी हे केलं. तुकोबरायांनी हे जे प्रमाण लिहिलं ना, आदरणीय दीपकजी महाराज, हे प्रमाण फक्त माझ्या सद्गुरू गंगागीर महाराजांकरता लिहिलं, बाकीच्या कोणाकरता नाही. पंढरपूरला हे महात्मे जर निघाले ना, सद्गुरू गंगागिरीजी महाराज म्हणजे सद्गुरू जोग महाराजांचे गुरु, ज्या परंपरेमध्ये मी प्राथमिक शिक्षण घेतलं, सद्गुरू गंगागीर महाराजांच्या परंपरेमध्ये हा महात्मा, हे महात्मे जर पंढरपूरला जर निघाले ना, माग जो संन्याशाचा साधूचा काय महाराज, काय काय संसार असणार आहे माऊली काका, काय असणार आहे? साधूजवळ काय असतं देवा?
काही नाही महाराज, कीर्तनकार सुद्धा काही काही भगव्या तुकोबऱ्यांनी जी गात्यामध्ये प्रमाण लिहून ठेवली ना, फार तोंडाला फेस येईपर्यंत सांगतात, अरे ते तुकोबऱ्यांनी म्हणावं देवा. हा, तासभर आपल्याला आपल्या बायकोचा विरह सण होत नाही, आपली लायकी ती प्रमाण म्हणायची देवा. ज्यांनी स्वतःच्या संसारावर गाड्या एवढा पूज्य ठेवलं आणि ते तुकोबरायांनी म्हणावं, काही प्रमाण हे तुकोबरायांनीच म्हणावी देवा. आमच्यासारख्या दीड दमडीच्या कीर्तनकारांनी म्हणूच नाही, तू अधिकारच नाही देवा. अजिबात नाही, हे माझं नाही, हे गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊतांचं सगळं. मी जे बोलतो हे त्यांचं, आपलं नाही देवा. पात्रता पाहून बोलावं, हे प्रमाण झेपतंय की नाही मग बोलावं. राहिलेल्या संसाराला, माग राहिलेल्या पूर्ण गोष्टींना आग लावायची, काडी लावायची, पेटवून दे, राग करायची, आणि मग आमचे गंगागिरीजी महाराज पंढरपुराकडे जायचे. असा अवलिया महात्मा होता गुरुवर घातामूर्ती राऊत बाबा. म्हणतात बाबा हे प्रमाण फक्त गंगागीर महाराजांकरताच आहे. जाळोनी संसार बैसलो अंगणी, तुझे नये मनी मानसीये, हे याकरता केलं देवा, बाकी कोणा करता नाही रे, तुझ्या करताच केलं. कोणासाठी केली प्रपंचाची होळी, तुझ्या करता केली ना देवा. मग एक काम कर, मी सर्वसामान्य, मी साधक आहे, मी तर वानात अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठवले नाही कधी. वाची कृपा निधी माई बापा, नाही ऐकली गायली गे धरले, आज सांडिले इथं नावडे पुराण बैसरे संत, केली बहुत परनिंदा. असा आहे मी देवा. चुकलं असेल तर माफ कर. एक सांगू का, माणसानं मुंगी होऊन साखर खाण्यामध्ये कधी आनंद आहे. फक्त रामकृष्ण हरी हात जोडले ना की बऱ्याचशा गोष्टी, तसा दीपक महाराज हा गुण मी घेण्यासारखा आहे. नम्रता असली आयुष्यामध्ये थोडं जरा सगळ्या गोष्टी होतात. तुकोबरा देवा पुढे या भूमिकेत झालं असेल ते झालं असेल. देवा मी माझ्या अभिर्भावनेमध्ये मी तुला काहीतरी बोललो असेल, पण एक काम कर, तू पतित आहे, पावन आहे, तू सर्वांचे अपराध पोटामध्ये घेणार आहेत ना. मग देवा एक काम कर, शृंगारीले बाळ कवतुके, मी तुमचंच लेकरू आहे ना, मी तुमचंच बाळ आहे ना. मग देवा आता माझ्यावर रागवू नको, मला लवकर भेट दे. समारोप अभंगाचा. जो विठ्ठला तुका म्हण नको रागे, जो विठ्ठला तुका म्हण राघव विठ्ठला तुका म्हणे नको, राघव विठ्ठला तुका म्हणे नको रागे, जो विठ्ठला तुका म्हण नको रागे, जो विठ्ठला तुका म्हणे नको, राघव विठ्ठला तुका म्हणे नको, राघव विठ्ठला उठी देई मला भेटी आता, उठी देई मला भेटी आता, उठी देई मला भेटी आता, लागला उशीर पतित पावना, लागला उशीर पतित पावना, लागला उशीर पतित पावना, लागला उशीर पतित पावना. उठी देई मला भेटी आता, उठी देई मला भेटी आता, उठी देई मला भेटी आता, लागला उशीर. जय हो. पतित पावना, लागला उशीर पतित पावना, लागला उशीर पतित पावना, लागला उशीर पतित पावना. विसर
विसरानी वचना गेला सिया गेला सिया विसरो वचना विसरानी वचना विसरानी वचना गेला सिया विसरानी वचना विसरोनी वचना केला सिया विसरोनी वचना विसरोनी वचना गेला सिया विसरोनी वचना विसरोनी वचना गेला सिया विसरोनी वचना गेला सिया विसरोनी 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 विसरो विसरोनी वचना गेला सिया विसरोनी 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 वचना गेला गेला
वचनानं लागला उशीर लागला उशीर पतित पावला लागला उशीर पतित पावला लागला उशीर पतित पावला लागला उशीर पतित पावला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम